नमस्कार. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील ढवळी या गावी या ठिकाणी आमच्या येरळीच्या काठावरच्या पिराच्या पट्टीमध्ये माझे आदरणीय गुरुवर्य सी जी पाटील तात्या आले आहेत. आमचे शेजारी आहेत तसे ते, आणि आमचं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर आमचे मित्र जवळच्या शिरगाव गावचे डॉक्टर शहाजी पाटील तासगावच्या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत, ते आलेले आहेत. माझ्या शेताला त्यांनी भेट दिलेली आहे. तर शहाजी पाटील सर, मला सांगा की काय वाटतंय आमच्या येरळीच्या काठावर? तुम्ही येरळीच्या काठावरचेच आहे, पण तरी पण आमच्या शेतीला भेट दिल्यानंतर काय वाटतं? अतिशय सुंदर अशा रमणीय परिसर आहे हा. आणि ढवळीची जी काही पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीच्या आणि नदी काठावरती वसलेले हे जे काही ढवळीचं गाव आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायाची असणारी गावाला एक परंपरा आणि त्याचबरोबर इथलं गावाचं जे काय असणार वैभव ते ह्या परिसराचं खरं तर नंदनवन आहे. आणि इथं आल्यानंतर खरं तर प्रसन्न वाटलं मला. शेतीमध्ये शांत आणि असा परिसर. बरोबर. तात्या शहाजी पाटील तुमचे विद्यार्थी आहेत आणि सहकारी पण होते 1-4 वर्षापूर्वी. काय वाटतंय आज शहाजी बापू आलेले? खेड्यातनं जाऊन ह्या दोन्ही लोकांनी डॉक्टर संपतराव आणि डॉक्टर शहाजी पाटील यांनी मोठी कामगिरी केली. खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं तुम्ही लोक तिथे गेला आणि प्राध्यापक झालात, नाव मिळवलं, चांगले लेखक झालात. आणि आमचे मित्र यशवंत पाटण्यांचं मार्गदर्शन त्या दोघांनाही लाभलं आणि त्यामुळे लिहिण्याची सवय तुमची वाढत गेली. छान आला ढवळी गावामध्ये स्वागत. या शेतीमध्ये सध्या तुमचं काय चालू आहे सांगा, म्हणजे तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात? हो, सेवानिवृत्तीनंतर खूप आनंदात आम्ही शेतीचं काम करतोय. आणि गावामध्ये आम्ही पाणी फाउंडेशनच्या वतीनं जो गटशेतीचा विचार आहे तो रुजवण्याचा प्रयत्न केला. शिवशंभो शेतकरी विकास मंच स्थापन करून ही शेती करणं आता एकट्या दुकट्याचं काम राहिलेलं नाही. सर्वांनी मिळून गटानं शेती करावी. मी एकटा नाही, आपण सगळे बरोबर आहोत, ही भावना लोकांच्या मध्ये रुजावी या पद्धतीनं आम्ही आदल्या वर्षी आम्ही उडदाचं पीक घेतलं आणि तालुक्यामध्ये आम्ही 2 नंबरला आलो. 25,000चं बक्षीस आमच्या गटानं तिथं मिळवलं. गेल्या वर्षी जवळजवळ 55 एकरामध्ये मका उत्पादन आम्ही तिथं घेतलं आणि लोकांना बऱ्यापैकी तिथं आर्थिक लाभ तिथं झाला. उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं. कारण बाजारपेठ आपल्या हातात नाही, खर्च कमी करता येईल. त्याचा खर्च कमी होणं म्हणजे त्याचा फायदा. ही भूमिका लोकांच्या मध्ये रुजवली आणि कमीत खर्चामध्ये ज्या SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस ज्या वापरल्या जातात जगभरात त्या पिकाच्या त्या आम्ही शेतामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि खर्च कमी केला शेतीचा. त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल ही भूमिका शेतकऱ्यांच्या मध्ये रुजवण्याचा आमचा एक अल्पसा हा प्रयत्न आहे. आणि आता त्यात 3 गट गावामध्ये, महिलांचा एक गट तिथं स्थापन झाला, आणखी एक गट, असे 3 गट आमचे तिथं काम करतायत. तर ही सहकाराची भावना जी पूर्वी आपलं विसरलो होतं आपण, इर्जिक एकमेकाला मदत करणं, एकमेकाला उभं राहणं संकट काळामध्ये, ही भावना लोकांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं. तर शहाजीराजांनी हा विचार शिरगावला सुद्धा तात्या एक मिनिट, तुम्ही खूप सुंदर म्हणजे एक सदन शेतकरी आहात, तुम्हाला जास्तीत जास्त शेती आहे, तरी पण एक सेवानिवृत्तीनंतर तुम्ही म्हणजे पूर्वीपासूनच शेती तुम्ही रमत होता? शेतीत कसं झालंय आता अलीकडे मजुरांचा प्रश्न तिथं निर्माण झालेला. माझं क्षेत्र जरी मोठं असलं तर इतकं मोठं क्षेत्र एकट्यानं पिकवणं तसं मुश्किल झालेलं आहे. खिशात पैसे असले तरी सुद्धा तुम्हाला वेळेत मजूर मिळतीलच असं काही आपल्याला सांगता येत नाही. पण तरी त्यातनं फायदा तोटा मी विचार बघत नाही, पण आपल्या मनाला आनंद मिळतो ना. शेती, माझी आई, माझी जन्मदाती वारली आणि त्यानंतर काळी आई हीच आपली खरी आई, तिची सेवा केली पाहिजे. कारण अलीकडे जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आपण जी रासायनिक खतं वापरली, आपण मेहनती ट्रॅक्टरनं तिथं करायला सुरुवात केली आणि वारंवार 30 पिकं, एकसुरी पिकं आपण घेतली ऊसासारखी, त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे. लोकांना चांगलं सकस खायला मिळत नाही. अनेक हजारांचा तिथं उद्भव समाजामध्ये आपल्याला तिथं झालेला दिसून येतो. खरं तर समाजाचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आरोग्यदायी पीक आपण घेतलं पाहिजे, उत्पन्न घेतलं पाहिजे, लोकांना चांगलं सकस अन्न खायला मिळालं पाहिजे, आपण रमलं पाहिजे. आणि आपण स्वतः हे सगळ्यांनीच खरं तर यातनं ही भूमिका तिथं घ्यावी की आपलं जे शेत आहे तिथं आपण गेलं पाहिजे आणि काळी आई म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे. तुमचं आरोग्य चांगलं राहतंय असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच. शहाजीराव आपले गुरुवर्य तात्या आहेत, डॉक्टर यशवंत पाटणे सर पण आपले गुरु आहेत, ते आपल्याला नेहमी सांगत असतात. तुमचं काय नियोजन आहे शेती, म्हणजे सेवानिवृत्त 2 वर्ष राहिले, 2-3 वर्ष? आता काय आहे, माझी शेती अतिशय मर्यादित आहे. पण मर्यादित शेतीत सुद्धा मी आता सध्या सगळं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केलेलं आहे. पाणी आणलेलं आहे, स्वतःचं पाणी आणलेलं आहे. त्याचबरोबर एक वेळ ऊसाचं पीक घेतलेलं आहे
आता ते विश्वाचं पीक घालून मी आता मका करायच्या विचारात आहे. पण आणि- रोज शेतात जाता तुम्ही? होय जातो. मला गाडीवरून दिसताय. होय, होय, शेतात. असतोय चांगली असतोय गोष्ट. गावाकडे असतोय मी. चांगलं. ही सगळी माणसं आम्ही नोकरीदार आहोत आणि काही सेवानिवृत्त तात्या झालेले आहेत. शहाजी पाटील मी 2 वर्षांना होणार आहे, पण तरी पण पुढचं आयुष्याचं उत्तरार्ध जो आहे त्याचं नियोजन तो जास्त केलेलं आहे. नियोजन आणि- करण्यात आम्ही प्रयत्न केला आहे. आणि निश्चित आमचं हे येरळा काठावरचं सुंदर असं येरळा काठावरचं गाव आणि गावातली खूप चांगली माणसं सुद्धा आम्हाला सातत्याने भेटत असतात, मार्गदर्शन करत ज्या- असतात. ज्या समाजातनं आपण आलो हा. त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. हो. त्या समाजाबरोबर रमण्याचा आणि प्रयत्न आमचा करायचा. गावातल्या लोकांना किंवा इतर आम्ही नोकरदार लोकांचा कुणालाही त्रास होत नाही ती माणसं म्हणतात. आणि आम्ही कुणाचं घेत नाही, कुणाला देत नाही, आणि दिलं तर सामाजिक कार्याला आम्ही देत असतो. तात्यांची शाळा आपली जी आहे आदरणीय स्वर्गीय जी.पी. काका पाटील यांनी गुरुवारी जी.पी. काका पाटील हायस्कूल स्थापन पलूस या ढवळीमध्ये केलेला आहे. आणि या ढवळीमध्ये खूप सुंदर असं शैक्षणिक सामाजिक वातावरण आहे, अध्यात्माची परंपरा आहे. आणि यामध्ये आम्ही या ठिकाणी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शेजारी मी माझी शेती आहे आणि आम्ही सातत्याने आनंदी राहत ते असतो. आमच्या संस्थेत संचालक म्हणून खूप चांगलं काम करताय संपतराव. काय शहाजी पाटील सर, आपण तुम्ही आलात आणि आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. ओके. दोघांच्याही धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद.